नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज कुठली रेसिपी नाही तर आज एक खूप स्पेशल असा दिवस आहे। आज मी माझ्या छोट्या मुलाला विठ्ठल बनवणार आहे। हे सर्व अचानकच घडलं, म्हणजे मी त्याला विठ्ठल बनवणारच होते, पण म्हटलं की आषाढी एकादशीच्या दिवशी बनवावं आणि स्कूलला म्हणजे त्याच्या स्कूलमध्ये आज फंक्शन होतं आणि टीचरनी सांगितलं होतं की तू विठ्ठलच बनवून ये म्हणून। मग तोही हट्ट करत होता, म्हटलं की मला आजच बनायचं आहे। मी काहीच तयारी केलेली नव्हती, म्हटलं की रात्री मग जेवढी मला शक्य होईल तितकी मी तयारी रात्री करून घेतलं आणि सकाळी मग त्याला 10च्या आत त्याला सर्व तयारी करून त्याची पाठवायची होती। मी इथं पिंक ओढणी खाली कॉटनची जी होती त्याची अशी धोती बनवलेली आहे। ती धोती धोतीच्या व्यवस्थित प्लेट करून ते दोन्ही पायाच्या मधोमध घ्यायच्या आणि मग ती धोतीचा त्याला लुक येतो। इकडं मी जी लेस उरलेली होती त्याचा कमरपट्टा असा बांधलेला आहे आणि वरती जे रेड ओढण्या होत्या त्या अशा व्यवस्थित वरती म्हणजे त्याच्या वस्त्राचा तो एक लुक येईल म्हणून तोही केला होता। आणि आता ही दुसरी आपण बघूया की धोती कशी हे करतात। हे असं प्लेट्स जे ओढणीचे हे करायचं आणि दुसऱ्या पायामधून त्याला पाठीमागे खेचायचं ती ओढणी आणि असे मस्त त्याला पाठीमागे व्यवस्थित परत एकदा प्लेट्स करून घ्यायच्या आणि त्याला व्यवस्थित म्हणजे ते निऱ्याचा आकारही येईल आणि मागूनही खूप सुंदर दिसेल। पुढून मागून छान दिसतात। पुढचंही असंच करून घ्यायचं, पण ते पुढंच खोचायचं आणि मागचं जे आहे ते एका पायातून घेऊन खोचायचा। हाही लुक म्हणजे सिंपल पण एकदम सोपाही जातो, इझी होतो बनवायला। जर ओढणी जास्त मोठी नसेल तर असं करायचं आणि ओढणी मोठी असेल तर तोही एक दुसरा म्हणजे ती एक दुसरी पद्धत आहे। इथं जे माझ्याकडे जे ज्वेलरीज होते तेही मी त्याला घातलं, तेही खूप सुंदर दिसत होते। त्याला ह्या सर्व गोष्टीची हौस आहे म्हणून म्हटलं की त्याला हे विठ्ठलच बनवावं। हे असं प्रिंटेड माझ्याकडे ओढणी होती पैठणी टाईप, त्याचं मी ओढणीचं उपरणं म्हणून मी त्याला ते वरती हे केलं, असं हाताला गुंडाळायचं व्यवस्थित आणि त्यालाही निऱ्या पाडून त्याला पिनअप करायचं दोन्ही साईडने, जसं आपण साडीला पिन लावतो तशीच त्याच पद्धतीनं लावायचं। आणि इकडं विठ्ठलाचा टिळा लावत आहे मी अष्टगंधाचा म्हणजे केशरगंध आहे माझ्याकडे, त्याचा मी हा टिळा लावत आहे आणि खूप छान म्हणजे त्याला हौस आहे म्हणून तो शांत बसलेला होता, नाहीतर इतर वेळेस तो खूप मस्ती करतो। असं गोल गोल हातानेच त्याला आकार द्यायचा व्यवस्थित आणि नाकाच्या बाजूला थोडीशी असं कडा त्याच्या हे करून घ्यायचं, म्हणजे की व्यवस्थित छान विठ्ठलाचा गंधाचा लुक येतो टिळ्याचा मस्त असा। आणि ते सुकल्यानंतर त्यावर आपल्याला काजळ बुक्का असेल तर बुक्क्याचं त्याच्यावर एक आपल्याला हे द्यायचं आहे ठिपका। असं हे जे मी घरी बनवलेलं होतं कागदाचं मुकुटही त्याला आता इथं मी लावून घेते व्यवस्थित, म्हणजे की ते हे होईल आणि त्याला असं आपण स्टेपलरनी ते हे करून घ्यायचं, स्टेपलर मारून घ्यायचं, म्हणजे ते अजिबात पडणार नाही किंवा निघणार नाही। सर्व ठिकाणी जिथे गरज होती तिथे मी स्टेपलरनी हे करून घेतलेलं आहे। कर्णकुंडलही मी हातानेच म्हणजे कागदानेच बनवलेले होते। स्टेशनरी दुकानामध्ये हे खूप इझी मिळून जातात हे आणि कागद घेऊन यायचं आणि त्याचे बनवायचं। हे असं त्याचं फायनल म्हणजे लुक तयार होत आहे। काजळही लावून घ्यावं म्हटलं थोडंसं, मग छान त्यालाही एक वेगळं लुक येईल म्हणून। त्याला त्रास होत होता थोडासा म्हणून, पण तरी पण तो सहन केला। मी काजळही काही एवढं लावलं नव्हतं। चला तर मग आता फायनल लुक असा माझा विठ्ठलाचा तयार आहे इकडं। आणि ही रखुमाई त्याची विठ्ठल रखुमाई असं मस्त पावसातून जात होते, बरं थोडंसं पाऊस थांबलेला होता म्हणून। चला तर मग विठ्ठलाचा लुक आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा।